पैसे बडकर, वडिलांच्या हत्येचा बदला। चंदनझिरा पोलिसांनी अवघ्या 24 तासांत उघड केला खुनाचा गुन्हा। जालना चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकता चौक परिसरात 7 मे रोजी रात्री झालेल्या थरारक खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना अवघ्या 24 तासांत यश आले आहे। धक्कादायक बाब म्हणजे हा खून पूर्ववैमनस्यातून करण्यात आला असून वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी 2 विधिसंघर्ष बालकांनी अल्पवयीन मुलांनी हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। पोलिसांनी 2 धारदार खंजीर आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे। नेमकी घटना काय? 7 मे 2026 रोजी रात्रीच्या सुमारास जितेंद्र रवी आडसूळ वय 35 वर्षे बदनापूर यांचा चंदनझिरा भागातील एकता चौक येथे 3 अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला होता। या प्रकरणी मृताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून चंदनझिरा पोलीस ठाण्यात कलम 103.1.35 भान्यासंग प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। असा लागला छडा। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंह संधू यांनी तातडीने आरोपींना जेरबंद करण्याचे आदेश दिले होते। पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली 2 तपास पथके रवाना करण्यात आली। तपासादरम्यान गोपनीय माहिती मिळाली की आरोपी सिल्लोड जी. छत्रपती संभाजीनगर येथे लपून बसले आहेत। त्यानुसार पोलिसांनी मध्यरात्री सिल्लोड येथील तांडा बाजार भागात सापळा रचून 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले। त्यांची सखोल चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली। बदल्याची आग 2021चा संदर्भ। पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी एकाने दिलेल्या जबाबानुसार सन 2021 मध्ये मयत जितू आडसूळ याने माझ्या वडिलांची हत्या केली होती। त्या हत्येचा राग मनात धरून आम्ही हा बदला घेतला। या खुनासाठी वापरलेले 2 धारदार खंजीर आणि मोटारसायकल पोलिसांनी सुंदरनगर भागातून जप्त केली आहे। या घटनेतील 3रा साथीदार अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। तपास पथकाची कामगिरी। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सपोनी सुशीलकुमार चव्हाण, पोपनी रवी देशमाने, मारियो स्कॉट, सय्यद हुसेन आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी केली आहे।